मागच्या काही वर्षात शेतकरी विदेशी संकरित जास्त वजनाच्या शेळ्यांना प्राधान्य देतात. पशुपालक नेहमी शेळींच्या नवीन जातीची माहिती घेत असतात. परंतु शेळीची निवड करताना केवळ तिचा आकार केवढा आहे, दूध मांस किती देते, यासोबत शेळीची जात नेमकी कुठली आहे हे पाहणंही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळं आज आपण मांस उत्पादनासाठी कोणत्या शेळींच्या जातींचं पालन करावं हे जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देशात मांसासाठी सर्वात बेस्ट म्हणून मानली जाणारी जात आहे काळी बंगाली, म्हणजेच ब्लॅक बंगाली. नावानुसार कळतं की ही पश्चिम बंगालची आहे. या शेळीला एका वेळी 5 ते 7 करडे अगदी सहज होतात आणि तिच्या चामड्याचा वापर बूट बनवण्यासाठी केला जातो. परंतु या खालोखाल आहे आपली महाराष्ट्रातली उस्मानाबादी, देशातली सर्वात उत्तम मांसापैकी 2 नंबरची जात. त्यामुळं तिला काळं सोनं असंही म्हटलं जातं. ही शेळी मूळ उस्मानाबाद म्हणजेच आजच्या धाराशिवची असली तरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू भागासाठी उत्तम जाते. या शेळीचा आकार मध्यम असतो आणि शिवाय हिचं जुळी करडी देण्याचं प्रमाणही 60 ते 65% इतकं असतं. उस्मानाबादी तर पाहिली, पण राज्यातल्या विविध भागांनुसार जसं पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात म्हणजेच ज्या त्या भागात तग धरणारी चांगली रोगप्रतिकारक क्षमता असलेली जात सुरुवातीला पाहूयात. दुसरं आहे संगमनेरी शेळी. ही सहसा नगर, नाशिक आणि पुणे या भागात दिसून येते. शेळीचं संगोपन मांस उत्पादनाबरोबरच दूध उत्पादनासाठीही केलं जातं. त्यामुळं तिला दुधारी राणी असंही म्हणतात. संगमनेरी शेळीचा रंग पांढरा, काळा पांढरा, तपकिरी असा वेगवेगळा असतो. तसंच या जातीचं जुळी करडी देण्याचं प्रमाण 40 ते 50% इतकं असतं. तिसरी आहे बेरारी. ही जात महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नागपूर म्हणजेच विदर्भात आढळणारी आहे. या जातीची उष्ण वातावरणात तग धरण्याची क्षमता चांगली असते. या जातीचा आकार मोठा असतो आणि मांसासाठी तिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यानंतर येते कोकण कन्या. नावानुसार ती कोकण पट्टा, जसं महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग या भागात आढळते. या शेळीचा आकार मध्यम असतो आणि मांसासाठी तिचा सहसा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही तर फक्त महाराष्ट्रातल्याच जाती सांगितल्या. याचं कारण म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेळ्यांच्या स्थानिक जातींची रोगप्रतिकारक क्षमता, वातावरणाशी तग धरण्याची क्षमता, उपलब्ध आहारात चांगली वाढ होण्याची क्षमता, जुळ्या करड्यांना जन्म देण्याची क्षमता ही विदेशी जातींपेक्षा कायम जास्त असते. याशिवाय भारतातल्या इतर प्रांतातल्या शेळ्या वापरता येत असतील, पण शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून असं लक्षात आलं की शेळी ही ज्या त्या वातावरणात तग धरणारी प्राणी असल्यामुळं शेळी पालनात स्थानिक शेळ्यांचं पालन करणं फायदेशीर राहतं. काही जण म्हणतील विदेशी जाती जास्त वजनाच्या असतात, तर मांसासाठी त्याच फायद्याच्याच ठरतात की. पण विदेशी शेळ्यांमध्ये जुळे करडे जन्माला घालण्याची क्षमता ही शेळ्यांच्या स्थानिक जातींपेक्षा कमी असते. त्यामुळं 20 किलोचं एक करडू असण्यापेक्षा 10-10 किलोची 2 करडू व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचे ठरतात, असा सल्ला अखिल भारतीय समन्वयित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर संजय मंडकमाले यांनी दिला आहे. अशा प्रकारे आपल्या देशात शेळीच्या 36 जाती असतात, परंतु आपल्या गरजेनुसार स्थानिक शेळ्यांना प्राधान्य देणं महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे शेळ्यांची कोणती जात आहे आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.